महाराष्ट्र शेती, उद्योग, व्यवसाय, मनुष्यबळ आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेलं एक सुंदर राज्य. इथे हिरवळ आहे शेती शिवारांची, मधुर आहे भाषा खेड्यातली, नातं आहे काही वासरांशी आणि आणि ऋणानुबंध आहेत पशुपाखरांशी. शेती आहे या महाराष्ट्राचा कणा. शेती म्हणजे माणसाचं मातीशी असलेलं एक प्रेमळ नातं. इथे बळीराजा करतो मातीची मनोभावे सेवा आणि माती घेते आपल्या लेकरांची काळजी. याच महाराष्ट्रातील पेशाने शिक्षक असणारे रघुनाथ बळवंत खताळ आणि सुलोचना रघुनाथ खताळ यांच्या पोटी लहानग्या अजितचा जन्म झाला. म्हणजेच आजच्या अजित अण्णा खताळ यांचा जन्म झाला. माननीय श्री अजित अण्णा खताळ यांच्या अंगी नेतृत्व आणि संघटन हे गुण वाढीस लागत होते. महाविद्यालयीन जीवनामध्ये पदार्पण करीत असताना आपण या समाजाचे घटक असल्यामुळे आपण समाजाला काहीतरी देणे लागतो याची जाणीव त्यांना झाली. यामुळेच गावाचा विकास करण्याचा निर्धार त्यांनी केला. यासाठी सर्वप्रथम त्यांनी स्वतःला सक्षम करायचे ठरवले. त्यांनी पुणे येथून BSc ॲग्री हा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केला. ही पदवी ग्रहण करणारे गावातील ते पहिलेच होते. महाविद्यालयात असताना स्वतःमध्ये असलेल्या संघटन आणि नेतृत्व या गुणांचा त्यांनी पुरेपूर वापर केला. विद्यार्थी मित्रांसाठी अभ्यास सहली, प्रात्यक्षिक ज्ञान मिळवण्यासाठी शेतीमधील प्रयोग आणि स्नेहसंमेलन आदी कार्यक्रमांचे त्यांनी यशस्वीपणे आयोजन केले. शेवटच्या वर्षीच शेती आणि संलग्न कामातच आपले करिअर करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी त्याकाळी घेतला. पारंपरिक शेती न करता शेवटच्या वर्षीचा मुख्य विषय रेशीम उद्योग हाच प्रयोग शेतीमध्ये त्यांनी यशस्वीरित्या राबवला आणि 2 वर्षातच पश्चिम भागातील सर्वात जास्त एकरी उत्पादन घेणारा शेतकरी हा मान मिळवला. स्वतःबरोबर हिवरे गावातील व तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून अर्थार्जनाचा राजमार्ग दाखवला. याच काळात गावातील ज्वलंत प्रश्न सोडवण्याचे कामही त्यांनी हातात घेतले. साधारण 15 वर्षापासून ते आजतागायतपर्यंत हिवरे येथील दारूबंदी केली. महिला आणि पुरुष बचत गट स्थापन करून त्यांच्या मार्फत गावामध्ये दूध डेअरी स्थापन केली. दर 2 वर्षात येणाऱ्या दुष्काळामुळे फक्त शेतीवर अवलंबून राहणे हे जिकरीचे झाले होते आणि म्हणूनच किसनवीर कारखान्यामध्ये त्यांनी नोकरीला सुरुवात केली. किसनवीर कारखान्याच्या मार्फत काम करीत असताना लोकांच्या प्रश्नांची संचालक कैलासवासी श्री घनश्याम भाऊ साळुंखे आणि अध्यक्ष श्री मदनदादा भोसले यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. समाजकारणामध्ये सक्रिय राहताना निवडणुकीपुरते राजकारण हे कटाक्षाने पाळले. 15 वर्षापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पूर्ण पॅनल निवडून आणूनही ते स्वतः मात्र सत्ताकारणापासून अलिप्त राहिले. पुढे सरकारी नियमामुळे कृषी पदवीधारक म्हणून व ज्येष्ठांच्या आग्रहाखातर हिवरेच्या राष्ट्रीय पाणलोट समितीचे अध्यक्षपद त्यांनी स्वीकारले. समितीमार्फत सिमेंट बंधारे, माती बांध, अभ्यास दौरे, स्वयंरोजगार, बियाणे वाटप इत्यादी उपक्रम सर्वांना बरोबर घेऊन यशस्वीपणे राबवले. आपण सर्वांना माहीतच आहे की आपल्या महाराष्ट्राला दर 3 वर्षांनी दुष्काळाला तोंड द्यावे लागते. आपली शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. पाणी शेतीपर्यंत पोहोचवण्याची आणि योग्यरित्या पाणी साठवण्याची काळाची गरज अजित अण्णांनी ओळखली. सततचा दुष्काळ, पाण्यासाठी गावांची वणवण आणि पूर्ण सत्ता नसताना चांगली कामे करताना येणाऱ्या अडचणी, यामुळे गाव पातळीवरील सत्ताकारणामध्ये उतरण्याचे त्यांनी ठरवले. संपूर्ण गावाने हिवरेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पूर्ण सत्ता अण्णांच्या हाती दिली. पूर्ण सत्ता असूनही सुरुवातीला विकासाला होणारा विरोध त्यांनी जशास तसा मोडून काढला आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने जोरदार सुरुवात केली. या प्रत्येक कामात गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक चमूचे, तरुण टीम, स्वयंप्रेरणेने गावासाठी झटणाऱ्या महिला वर्ग, विधायक विचाराने भारावलेला आर्मी ग्रुप, बाहेरगावी काम करणारे पण गावच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या सुजाण नागरिकांचे प्रत्येक वेळी झालेले अतुलनीय सहकार्य यामुळेच पूर्ण महाराष्ट्रात रोल मॉडेल ठरेल अशी विकासाची कामं पूर्णत्वास आली आणि यासाठी त्यांना गावातील प्रत्येक नागरिकावर सार्थ अभिमान आहे. भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्था सर्वार्थाने शेतीवर अवलंबून. शेतीसाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी. हा निकाली काढण्यासाठी मूलस्थानी जलसंधारणाची कामे त्यांनी हाती घेतली. लोकसहभागातून
मशीनच्या सहाय्याने या ठिकाणी आम्ही मातीचे जवळजवळ 30 बंधारे या ठिकाणी तयार केलेले आहेत. त्यात 8 कोटी लिटर पाणी साठवण्याच्या दृष्टीनं आम्ही काम केलेलं आहे. यामध्ये पाणलोट समितीमार्फत छोटे बंधारे, मुख्यमंत्री निधीतून पृथ्वी बंधाऱ्याची साखळी, संपूर्ण क्षेत्रामध्ये बांध बंदिस्ती, समतल चर, खोल समतल चर, सर्व ओढ्यात नाल्यात माती बंधाऱ्याची साखळी निर्माण करण्यामध्ये अण्णा यशस्वी ठरले. गेल्या वर्षी बंधाऱ्याचं काम झाल्यामुळे सरकारी मी 5 बोर जवळजवळ घेतल्या. त्यातले एक बोर आता बंधाऱ्याचं काम झाल्यामुळे वाहायला लागली, विहीर वाहते, या पाणी भरपूर शिवारात झालेलं आहे. अर्थात हे सर्व घडलं ते आपणा सर्वांच्या सहकार्यामुळं. गाव स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीनं गायरान क्षेत्रावर 33 एकर जागेवर 5,500 सीताफळ लागवड करून या संपूर्ण क्षेत्रासाठी ठिबक सिंचन यंत्रणा बसवली. नजीकच्या काळात या क्षेत्रामधून 10 ते 15 लाखाचे वार्षिक उत्पन्न ग्रामपंचायतीस मिळण्याची सोय झाली. वन विभागात संयुक्त वनव्यवस्थापन समितीमार्फत आत्तापर्यंत सुमारे 65,000हून अधिक झाडं लावून ती जगवली. 6 वर्षांपासून वनवणवा नाही. कुऱ्हाडबंदी, चराईबंदी आणि या सर्व गोष्टींमुळे हिवरे हे महाराष्ट्रातील पहिले वनग्राम ठरले व वनविभागाची 250 हेक्टर जागा काही अटींवर गावाच्या मालकीची झाली. वनविभागामार्फत 7 मोठे मातीचे बंधारे बांधण्यात आले. 13,500 मीटर लांब डीप सीसीटी, 200 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये गॅस कनेक्शन देण्यात आले. 65 वर्षांपासून प्रलंबित हिवरे खिंडीच्या रस्त्याचा प्रश्न जिल्हाधिकारी, सीईओ आणि वनविभागातील अधिकारी यांच्या मार्फत मार्गी लावून सुरू करण्यात आला व सध्या काही तांत्रिक मंजुरी शेवटच्या टप्प्यात आहेत. गावासाठी 34 लक्ष किमतीची पेयजल योजना पूर्ण केली. ग्रामपंचायतीची प्रशस्त आणि सर्व सोयींनी युक्त अशी इमारत बांधली. खासदार फंडातून सामाजिक सभागृह बांधले. सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या मालकीचा पहिलाच शुद्ध पाण्याचा आरो युनिट हा प्रकल्प सुरू करून मागेल त्याला 10 रुपयांमध्ये 20 लिटर बाटलीबंद पाणी घरपोच देण्यात आले. इतर सराईत राजकारण्यांप्रमाणे सारखे रस्ते उखडणे, रचणे यांसारखी कामं न करता व्यवस्थित आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे काम अण्णांनी केले. गावामध्ये आधी पाणी पाईपलाईन, ब्रॉडबँड, शोषखड्डे, मग अंतर्गत गटारे, नंतर सिमेंटचे रस्ते असा क्रम ठरवून सध्या शोषखड्ड्याची कामे प्रगतीपथावर आहेत. त्याचबरोबर शाळेसाठी इन्फोसिस कंपनीकडून 4 संगणक आणि ग्रामपंचायतीमार्फत LCD प्रोजेक्टर देऊन आधुनिक डिजिटल लॅब तयार करण्यात आली. शिक्षकांच्या तरुणांच्या सहकार्याने कलागुण, योगासनं आणि खेळ यामध्ये विद्यार्थ्यांनी विभाग पातळीपर्यंत मजल मारली. नुकतेच ISO मानांकनासाठी शाळेने रजिस्ट्रेशन केले आहे. सामाजिक भान म्हणून यात्रेनिमित्त मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. रामकृष्ण मठ पुणे यांच्या सहाय्याने पंचक्रोशीतील तरुणांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबिरांचे सुद्धा आयोजन करण्यात येते. दुष्काळी परिस्थितीवर उपाय म्हणून 400 एकर वैयक्तिक क्षेत्रामध्ये सामूहिक ठिबक सिंचन योजना राबवण्यात आली. या हिवरे गावामध्ये जलयुक्त शिवारमधनं आणि पाणलोटामधनं इतकी कामं झाली आहेत की माझं वय आता 62 आहे. या 62 वर्षामध्ये या परिसरामध्ये आज जेवढं पाणी आम्ही पाहतोय तेवढं पाणी कधीही नव्हतं. परिणाम स्वरूप जलसंधारणाच्या हिवरे पॅटर्नमुळे पाणी फाउंडेशनचे महाराष्ट्रातील पहिले ट्रेनिंग सेंटर हा मान हिवरे गावाला मिळाला. सकाळ रिलीफ फंड, तनिष्का गट इत्यादींच्या मार्फत आर्थिक सहकार्य मिळवण्यात यश मिळालं. डिलिव्हरिंग चेंज फोरम, सरपंच महापरिषद येथे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली. केंद्रीय सचिव ग्रामविकास, विभागीय वनाधिकारी कोल्हापूर, विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी, सीईओ आणि तालुक्यातील सर्व अधिकारी यांनी वेळोवेळी पाहणी करून हिवरेकरांचे कौतुक केले. यशोदा पुणे यांच्या मार्फत तर वेगवेगळ्या 7 राज्यातील 12 जिल्हाधिकारी यांचा एकदिवसीय अभ्यास दौरा आयोजित करून हिवरे पॅटर्न संपूर्ण भारतात पोहोचवला गेला. एक प्रकारे हिवरे गावच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवला गेला. गावामध्ये कामे करीत असताना जिल्ह्यातील व भागातील बऱ्याच गावांना ते मार्गदर्शन करीत होते.